एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर लेंथ बघू शकता, कर्ली हेअर आहेत, जरा डॅमेज आहेत थोडेसे, आणि आपण करणार आहोत 4 स्टेप हेअर कट। तर बघू शकता लेंथ ही एवढी कट करायला सांगितलेली आहे। खालचे हेअर हे डॅमेज आहेत, तर नेहमीप्रमाणेच आपण केस हे व्यवस्थित वेट करून घ्यायचे आहेत, ओले करून घ्यायचे, स्प्रे करून घ्यायचा, टँगल्स फ्री करून घ्यायचे आहेत हेअर, आणि सेंटर पार्टिशन केलेली आहे मी इथे। गाईडलाईनसाठी मी पुन्हा समोरून एक बॉक्स करून घेणार आहे आणि बॅक साईडला मी यू शेप देणार आहे। तर आपण पूर्ण हेअर हे टँगल्स फ्री करून घ्यायचे, आणि मी समोरून बॉक्स करून घेतला आणि कट करून घेतलेले आहेत, आणि त्यानंतर बॅक साईडला मला एक गाईडलाईन मिळालेली आहे। हे बघा, ही गाईडलाईन आहे। तर ह्या गाईडलाईनला पकडून आपल्याला तिरकस असं सीजरने कट करून घ्यायचं आहे। हा आपला बेस तयार होणार आहे। आपण इथे यू शेपचा बेस तयार करत आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये स्टेप टाकणार आहोत। तर अशा प्रकारे हेअर हे वेट राहिल्यानंतर एक सारखे असे सरळ ताट पकडून विंचरून घ्यायचे, आणि त्यानंतर असं क्रॉस पकडायचं आणि आपल्याला यू शेप इथे करून घ्यायचा आहे। आपले हेअर हे कमी जास्त होणार नाहीये, कारण की आपण समोरून गाईडलाईनसाठी बॉक्स कट करून घेतलेला आहे। जर बॉक्स समोरून कसा कट करायचा तर तुम्ही दुसरे व्हिडिओ माझे नक्की बघा, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की आपण गाईडलाईन ही कशा प्रकारे काढत असतो। तर अशा प्रकारे आपल्याला यू शेप करून घ्यायचा आहे, आणि मी इथे आज 4 स्टेप हेअर कट दाखवणार आहे। तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे। व्हिडिओ थोडासा मोठा आहे, कारण मी पूर्ण डिटेलमध्ये इथे व्हिडिओ शेअर केलेला आहे। दोघं साईड ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेत। नेहमी एकच बाजू मी दाखवत असते, पण आज मी दोघं बाजू ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे। हा झालेला आहे आपला बेस डन, आणि आपण आता मिडल पार्टिशन घेणार आहोत, आणि लेफ्ट साईडला एक एक इंच वर जात जात आपण स्टेप टाकून घेणार आहोत। ही आपली पहिली स्टेप आहे। जो खालचा एंड पॉइंट असतो त्या एंड पॉइंटला पकडून आपल्याला क्रॉस एक इंच वर जात कट करायचा आहे डिग्रीप्रमाणे। जर तुम्हाला डिग्रीचं नॉलेज नसेल तर तुम्ही त्याबद्दल पण थोडंसं नॉलेज घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल। तर अशा प्रकारे बघा, इथे आपले 3 स्टेप टाकून झाले, आणि त्यानंतर मी पूर्ण 90 डिग्रीच्या हिशोबाने इथे हेअर घेतलेले आहेत, आणि ते मी कट करून घेतले झाले। आता हे आहे आपला 4 स्टेप हेअर कट, म्हणजे 4 स्टेप टाकून झालेले आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला पार्टिशन करून घ्यायची, आणि जो सेक्शन आपण कट केलेला आहे त्या सेक्शनमधनं थोडेसे हेअर घ्यायचे गाईडलाईनसाठी, की जेणेकरून आपले स्टेप हे पूर्ण सिमिलर दिसतील, कुठेही कमी जास्त असे दिसणार नाही। तर अशा प्रकारे गाईडलाईन घेतल्यानंतर जो एंड पॉइंट असतो त्याला पकडायचं, आणि मग एक इंच वर जात जात आपण 4 स्टेप कट करणार आहोत। कधी पण डोक्याच्या वरच्या भागाला कट केल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसतं। शेवटचा जो पार्ट आहे तो आपण डोक्याच्या वर घेतो, आणि मग त्याला अशा प्रकारे कट करतो, आणि थोडीशी नोचिंग पण करून घ्यायची। नोचिंगने सुद्धा हेअर कट हा खूप सुंदर दिसतो, खूप जास्त बाउन्सी दिसतो नोचिंग केल्यामुळे। हे बघा, अशा प्रकारे मी इथे पुन्हा दोघं सेक्शन एकत्र करून घेतले, आणि जिथे जिथे मला थोडंसं कमी जास्त असे हेअर हे खालीवर दिसत होते तिथे मी कट करून घेतलं आणि पुन्हा नोचिंग करून घेतली। तर अशा प्रकारे पुन्हा 3रा सेक्शन मी इथे घेतलेला आहे, आणि त्यातनं थोडेसे हेअर घेऊन मी आता ते मर्ज करत आहे। मर्ज केल्यानंतर एक सेक्शन आपल्याला वर जायचं आहे, आणि अशा प्रकारे स्ट्रेट कट करायचं आहे। आपण क्रॉससुद्धा कट करू शकतो, पण आपण इथे स्ट्रेट कट करत आहोत, कारण मला हे जे स्टेप्स आहेत ह्या मला जवळजवळ हवे आहेत। जर का तुम्हाला थोडं लांब अंतर हवं असेल तर तुम्ही क्रॉस तिरकस पकडायचं आणि मग कट करायचं। आता मी इथे स्ट्रेट कट करत आहे, तुम्हाला दिसत असेल। क्रॉस पकडून आपल्याला सरळ कट करायचा आहे। इथे मी थोडंसं स्पीड वाढवलेला आहे, कारण पूर्ण हेअर कट हा सिमिलरच आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं बघू शकता, टाईम वाचवण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे। तर अशा प्रकारे एक सेक्शन आपल्याला वर जायचं आहे आणि कट करत जायचं आहे। राईट साईडची बाजूसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे करायची आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा।
त्यानंतर मी राईट साईडची बाजू ही चालू केलेली आहे। सेक्शन बाय सेक्शन आपल्याला अशाच प्रकारे कट करत जायचं आहे। तुम्हाला कळालंच असेल की स्टेप बाय स्टेप आपण एक एक सेक्शन हे घेत जायचं गाईडलाईनसाठी आणि ते दुसऱ्या सेक्शनमध्ये ॲड करत करत आपल्याला स्ट्रेट कट करत जायचं आहे। आणि आपण 4 स्टेप टाकत आहोत, त्यामुळे आपण 1-1 इंच 4 वेळेसच सेक्शन करून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला इथे ही आपली गाईडलाईन दिसते आणि त्याला स्ट्रेट असं कट करून घ्यायचं आहे। ही राईट साईडची बाजू आपण करत आहोत। लेफ्ट साईडची बाजू झाल्यानंतर सेंटर पार्टिशन घेऊन आपल्याला राईट साईडची बाजूसुद्धा अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण राईट सेक्शन घेतलेला आहे आणि राईट सेक्शनसुद्धा नेहमीप्रमाणेच तसाच हेअर कट आपल्याला इथे फॉलो करायचा आहे। 1-1 इंच 1-1 इंच आपल्याला वर जायचं आहे आणि स्ट्रेट कट करायचं आहे। स्ट्रेट कट एक सारखं आलं पाहिजे आणि सेक्शनसाठी गाईडलाईनसाठी तुम्ही दुसऱ्या सेक्शनमधनं थोडेसे हेअर अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि मग आपल्याला ती गाईडलाईन मिळते आणि आपला हेअर कट हा प्रॉपर होतो। तर एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। जर का तुम्हाला गाईडलाईन समजत नसेल तर जो सेक्शन कट केलेला आहे त्यातनं थोडेसे हेअर घ्यायचे आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये ते मर्ज करायचे। तर अशा प्रकारे आपला हेअर कट हा पूर्ण झालेला आहे आणि मी आता इथे क्रॉस चेक करणार आहे। त्यासाठी मी इथे क्राउन सेक्शन घेतलेला आहे। आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घ्यायची आणि माथ्यावरचा बॉक्स काढून घ्यायचा आहे। तो पूर्ण प्रकारे असा उंच पकडायचा आणि एकसारखे असे केस हे विंचरून घ्यायचे की जर आपले हेअर कुठे जर कमी जास्त कट झाले असतील तर ते अशा प्रकारे उंच पकडून घ्यायचे आणि स्ट्रेट पकडून मग तुम्ही त्याला कट करून घ्यायचं। इथे माझे थोडेसेच हेअर कमी जास्त वाटत होते, इथे मी कट करून घेतल्यानंतर त्याला नोचिंग करून घेत आहे। नोचिंग केल्यामुळे स्टेप हे खूप सुंदर दिसतात। तर अशा प्रकारे आपला 4 स्टेप हेअर कट पूर्ण झालेला आहे आणि आपण आता पार्टिशन करून घ्यायची। पार्टिशन झाल्यानंतर आपण ब्लो ड्रायचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे। जर का तुम्हाला बघायचं असेल की ब्लो ड्राय आपण कशा पद्धतीने करायचा आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला सेक्शन बाय सेक्शन ब्लो ड्राय करून घ्यायचं आहे। एक सेक्शन करून घेतल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 वेळेस आपल्याला ब्लो ड्राय हे म्हणजे एकाच दिशेने आपल्याला ड्रायर हे फिरवायचं आहे। ड्रायर करताना घाबरायचं नाही। कधी कधी केसांमधनं धूरसुद्धा निघतो कारण केसामध्ये ऑइल असतं आणि ते उडतं। त्यामुळे असं जर झालं तर घाबरून जायचं कारण नाही, कारण केसांची डस्ट असते, वरचा जो लेयर असतो त्यामुळे धूर निघत असतो किंवा ऑइल असतं त्यामुळे सुद्धा धूर निघतो। कधी कधी जर कोणी कंडिशनिंग केलं, हेअर स्पा केलं, मास्क लावला तर त्याने सुद्धा धूर निघत असतो। क्लायंटला नेहमी गैरसमज असतो की माझे हेअर वगैरे जळत आहेत की काय, पण तसं नाही आहे, तुम्ही त्यांना समजून सांगायचं आहे। तर अशा प्रकारे एक बाजू आपली वरून जर का ब्लो ड्राय करून झाली तर दुसऱ्या सेकंड टाईमसुद्धा आपण आतल्या दिशेने ब्लो ड्राय करून घ्यायचं आहे। याने आपल्या केसांना खूप सुंदर अशी फिनिशिंग येते, शाईन येते। जोपर्यंत हेअरला शाईन येत नाही तोपर्यंत तुम्ही मशीन हे फिरवत जायचं आहे। जर का तुम्हाला जास्त वेळ फिरवायची गरज पडली तरी चालेल, कारण कर्ली केसांना जरा वेळ लागतो। स्ट्रेट केसांना जास्त ब्लो ड्राय करायची गरज पडत नाही, पण जर का तुमचे हेअर हे जरा कर्ली असतील तर तुम्ही जास्त वेळ ब्लो ड्राय करू शकता। आणि अशा प्रकारे मी सेक्शन हे टक करून घेणार आहे पिनने। तुमच्याकडे कोणतीही पिन अवेलेबल असेल तर तुम्ही तिला आकार देण्यासाठी आणि आपलं ब्लो ड्राय हे जास्त वेळ टिकण्यासाठी त्याला क्रोकोडाईल पिनने किंवा जी कोणती पिन तुमच्याकडे असेल त्याने तुम्ही ते टक करून घ्यायचं आहे। ज्या दिशेने आपण रोल करत आहोत त्याच दिशेने तुम्ही ती पिन लावून घ्यायची आहे रोलिंग करून। वेगवेगळ्या प्रकारचे रोलरसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। जर का तुमच्याकडे रोलर असेल तर एकदमच बेस्ट, आणि जर तुमच्याकडे अशा प्रकारचे एक्स्ट्राचे ब्रश असतील तर तुम्ही ते ब्रश लावूनसुद्धा तुमच्या सेक्शनला होल्ड करू शकता। पण सगळेच ब्रश हे एकसारखेच असतील, त्याच MM चे असतील असं नाही।
त्यामुळे जर का तुमच्याकडे रोलर असतील, छोटे छोटे प्लास्टिकचे रोलर हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तशा प्रकारचे रोलरसुद्धा तुम्ही याला लावू शकता। तर ब्लो ड्राय कसं करायचं हे पूर्ण नक्की बघा आणि हेअर कट कसा वाटला प्लीज मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही सर्वांनी मला खूप छान सपोर्ट केला आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे ट्युटोरियल मी माझ्या हे यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे, तर तुम्ही नक्कीच बघू शकता। तर हे बघा आपला हेअर कट हा अशा प्रकारे पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि बघू शकता की रोलर लावल्यामुळे आणि पिन टक केल्यामुळे मी इसे हेअर हे खूप छान दिसत आहेत। फार कर्ली हेअर होते, तुम्ही बघू शकता साईडच्या मध्ये मी फोटो दाखवलेला आहे। तर अशा प्रकारचे हेअर तिचे होते आणि आपण ब्लो ड्राय हे प्रॉपर केल्यामुळे केसांना बघू शकता किती सुंदर अशी शाईन आलेली आहे। ब्लो ड्राय करताना घाबरून जायचं नाही, जरा जास्त वेळ फिरवलं तरी सुद्धा चालतं, फक्त एकाच ठिकाणी ते धरून घ्यायचं नाहीये कारण केस सुद्धा जळू शकतात। अशा प्रकारचे जर प्री लाइटनिंगचे हेअर कलरचे केस असतील तर ते जरा खराब सुद्धा होतात। तर थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।